भाजपकडून देशभक्तीची थट्टा, उद्याच्या मॅचची अर्धी तिकीटही विकली गेली नाहीत. जय शहा उद्या मॅच पाहायला गेले तर त्यांना देशद्रोही म्हणाल का? उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना प्रश्न. ऑपरेशन सिंदूर सुरू असताना सैन्याला अचानक कुणी थांबवलं? देशाचं हिंदुत्वाचं काही महत्त्व आहे की नाही? देशापेक्षा पैसे प्यारे आहेत का? ठाकरेंचा हल्ला बोल. मुंबईतले ठाकरेंचे 15 माजी नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा. शिंदेंच्या माजी नगरसेवकांकडून ठाकरेंना संपर्क करण्याचा प्रयत्न. मराठा समाजाच्या 10% आरक्षणावरील सुनावणी संपली. पुढील सुनावणी 4 ऑक्टोबरला होणार. 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात ओबीसींचा आरक्षणासाठी महामोर्चा. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवावं आणि चर्चा करावी. विजय वडेट्टीवारांची मागणी. नागपूर खंडपीठात दाखल करणार याचिका. मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यात किंवा आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घ्यावी. जरांगे आणि भुजबळांना एकत्र बोलावून त्यांच्या शंकांचं उत्तर द्यावं, राऊतांचा सल्ला. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण मिळावं या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या. 32 वर्षीय तरुणाने घेतला गळफास. धाराशिवमधला प्रकार. लाडकी बहीण योजना म्हणजे पगारी मतदार. संजय राऊतांची टीका. तर राऊत हे ठाकरे आणि पवारांच्या पगारावर वाढणारे. चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर. राज्यात महापालिकांमधील सनदी अधिकारी नेमण्यावरून शिंदे फडणवीसांमध्ये शीतयुद्धाची शक्यता. राज्य शहरी प्रशासन सेवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी शिंदेंचं नगरविकास खातं आग्रही. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज ठाकरेंना धक्का. प्रकाश महाजन यांनी मनसेला दिली सोडचिठ्ठी. महाजन अनेक दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा. फडणवीसांचं आडनाव जर देशमुख पाटील असतं तर मी आज आमदार नसतो. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानं आमदार झालो. सदाभाऊ खोत यांचं विधान. विस्तारित कोस्टल रोडसाठी गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय. स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांचा पूल पाडायला विरोध. मुंबईतील 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा. पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम. नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार.